नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश साजगुडे. आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपण सध्या पारंपरिक शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने जी पिकं घेतो, तर त्या पिकामधून आपला उत्पादन खर्च वजा केल्यानंतर पुरेसा पैसा मिळत नाही. भरपूर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही. त्याच्यामुळे सध्या शेतकरी तोट्यामध्ये आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, आपण आपल्या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांना जी फायद्याची होईल योग्य माहिती देत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अशी कोणती 5 पिकं आहेत, जी पिकं घेतल्यानंतर शेतकऱ्यांना 100% चांगले पैसे मिळतात, याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला अशीच महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती माहिती मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील पहिलं जे पीक आहे ते म्हणजेच काकडी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या शेतात पाठीमागे काकडी लावलेली आहे. तर मित्रांनो, साधारण आता आपण जी माहिती सांगणार आहोत ती एकदम आपण जी पाहिलेली, अनुभवलेली अशी माहिती आहे. तर मित्रांनो, सध्या एक मागील 2-4 वर्षापासून किंवा कोरोना काळापासून आपण बाजारामध्ये नेहमी तुम्हीही जात असाल किंवा मीही जातो. तर त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस पण बाजारामध्ये आपण काकडी घ्यायला जातो, कधीच ₹20 किलोने काकडी आपल्याला मिळालेली नाही. साधारण 4-5 वर्षापासून काकडीला हा भाव तेजीमध्ये मिळत आहे. कुठलाही सीझन असू द्या. तर मित्रांनो, काकडी हे साधारण 3 महिन्याच्या आसपासचं पीक आहे. काकडी लावल्यापासून साधारण 1.5 महिन्यामध्ये 40-45 दिवसामध्ये काकडीचा तोडा पण चालू होत असतो. तर काकडीचं योग्यपणे व्यवस्थापन करून, योग्य नियोजन करून इथं पाहू शकता या शेतामध्ये मल्चिंग पेपर केलेला आहे, ड्रिप केलेला आहे. तर अशा प्रकारे जर आपण काकडीची लागवड केली आणि काकडीचं योग्य पद्धतीने नियोजन केलं, तर काकडीचा माल पण भरपूर निघतो. वजनदार पीक असल्यामुळे भरपूर कॅरेटमध्ये माल निघतो आणि याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळाल्यामुळे आणि मागणीही चांगली असल्यामुळे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये याला अनेक कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली मागणी असते. त्यामुळे काकडी हे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लावल्यानंतर तुम्हाला खूप चांगले पैसे मिळणार आहेत. याच्यानंतर आपलं दुसरं पीक जे असणार आहे, तर दुसरं पीक म्हणजे बीटरूट. तर मित्रांनो, तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर पाहत असाल की बरेच शेतकरी बीटरूट घेऊन विकण्यासाठी बसले असतात किंवा आपण साधारण भाषेमध्ये त्याला बीट म्हणतो. तर बीट हे आरोग्यदायी असं कंद असल्यामुळे त्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यात सांगायचं म्हणजे बीट हे साधारण 60-65 ते 70 दिवसामध्ये काढणीला सुद्धा येत असतं. कांद्याला जसं वजन असतं तसं बीटला सुद्धा वजन मिळतं. तर त्यामुळे बाजारामध्ये सध्या बीटला खूप चांगली मागणी आहे आणि बीट तुम्ही कधी घ्यायला गेला असाल, साधारण 30, 40, ₹50 किलोने आपल्याला बीट मिळत असतं. बीट सुद्धा हे एक जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा लागवड केल्यानंतर तुम्हाला बीटमधून चांगले पैसे मिळणार आहेत. साधारण एकरी जर तुम्ही 1-2 किलो बियाणं लावलं आणि बीटची जर तुम्ही पूर्ण माहिती घेतली आणि बीटाची लागवड केली, तर खूप कमी दिवसामध्ये आणि बीट एकदाच कधी काढायला येत नाही. बीट टप्प्याटप्प्याने सुद्धा काढणी करू शकता आणि चांगला बाजारभाव मिळून बीटमधून सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकणार आहात. तर मित्रांनो, बीट सुद्धा लागवड करण्यासाठी हा दुसरा आपला चांगला पर्याय आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया तिसरा पर्याय. तर मित्रांनो, याच्यानंतरचं तिसरं पीक म्हणजेच आपलं कोथिंबीर. तर मित्रांनो, याच्यापूर्वी आपण कोथिंबीरविषयी आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की बाबा कोथिंबीर हे किती चांगलं पीक आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी कोथिंबीर लागवड केली, थोडं थंडीच्या दिवसामध्ये जरी कोथिंबीर सापडली, परंतु योग्य व्यवस्थापन जर केलं तर कोथिंबीरला खूप चांगले पैसे मिळतात. तुम्ही जर समजा एकरावर असेल, एकर 2 एकर किंवा अर्धा एकर अशा पद्धतीने कोथिंबीर पेरणी पद्धतीने आपण ज्याप्रमाणे कोथिंबीरची लागवड करतो, त्याप्रमाणे जर तुम्ही कोथिंबीरची पेरणी केली, तर कोथिंबीर हे सर्वात कमी दिवसामध्ये आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणार पीक आहे. भले सध्या थोडा भाव कमी असेल, परंतु भविष्यामध्ये याला खूप चांगला भाव मिळणार आहे. तर कोथिंबीर सुद्धा तुम्हाला तिसरा हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्यानंतरचं चौथं पीक असणार आहे ते म्हणजेच भेंडी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अनेक शेतकऱ्यांनी याच्या पाठीमागे सुद्धा भेंडी लागवड केलेली आहे आणि भेंडी लागवड केल्यानंतर साधारणपणे 1.5 महिन्याच्या आसपास भेंडीचा पहिला तोडा सुरुवात होते. भेंडी हे सर्वात उत्तम पीक म्हणता येईल, ज्या शेतकऱ्यांना रोज पैसा हवाय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सध्या स्वतः सुद्धा बाजारला जात असाल, तर बाजारामध्ये तुम्हाला ₹20, ₹30 पाव किलो सुद्धा भेंडी रिटेलमध्ये, किरकोळमध्ये आपण घरी आणण्यासाठी आणतो. तर मित्रांनो, जर तुम्ही ठोकमध्ये जरी व्यापाऱ्याला विक्री करत असाल, तर 30, 40, ₹50 किलो हा भेंडीला भाव मिळतो. भेंडीमध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पादन मिळतं. भेंडी लागवड केल्यानंतर त्याला जास्त कुठलं रोगांचा थोडासा प्रादुर्भाव असेल, तर त्याला योग्य पद्धतीने आपण जर माहिती घेऊन जर नियोजन केलं, तर भेंडीमधून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या दिवसामध्ये खूप चांगला पैसा मिळाला.
भेंडी 4थ्या क्रमांकाचं तुम्हाला चांगलं पैसे मिळून देणारं पीक ठरणार आहे. याच्यानंतर सर्वात शेवटचं आणि 5वं पीक असणार आहे ते म्हणजेच गवार. गवार लागवड केल्यानंतर मित्रांनो साधारणपणे ते पण 1.5 महिन्याच्या आसपास त्याचा तोडणीला चालू होते. तर मित्रांनो गवार जरी लागवड केल्यानंतर तोडणीसाठी थोडी किचकट प्रक्रिया असली किंवा तोडणी उरकत नसली तर गवार लागवड केल्यानंतर मार्केटमध्ये ₹30 पासून ₹100 किलोपर्यंत ठोकमध्ये भाव मिळत असतो. तर गवार लागवड केल्यानंतर आपल्याला साधारणपणे तुम्हाला जरी मोठे जास्त क्षेत्रावर जरी लागवड करायची नसेल तर तुम्ही 10-20 गुंठे एवढ्या क्षेत्रावर सुद्धा लागवड करू शकता. गवार लागवड केल्यानंतर गवारला 12 महिने चांगली मागणी असते आणि 12 महिने चांगला भाव मिळत असतो. त्याच्यामुळे तुम्ही गवार लागवडीचा सुद्धा पर्याय निवडू शकता. मित्रांनो अशा प्रकारे आपण या 5 पिकांची थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जरी तुम्हाला 1 एकरवर किंवा अर्धा एकर क्षेत्रावर जरी या पिकांची लागवड करणार नसाल, तरी साधारणपणे तुम्ही यावर्षी 10-10 गुंठ्यामध्ये किंवा तुमच्या आवडत्या पिकाची 10-20 गुंठे अशा क्षेत्रावर जर तुम्ही लागवड करून अशा प्रकारे मल्चिंग, ठिबक, खत व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने केलं, तर तुम्हाला 100% या उन्हाळ्यामध्ये पैसे होणार आहेत. तर मित्रांनो आपण या पिकांविषयी थोडक्यात माहिती घेतली आहे. तुम्हाला कुठल्या पिकाची लागवड करायची आहे आणि तुम्हाला कुठल्या पिकाविषयी शास्त्रशुद्ध माहिती हवी आहे, लागवड ते काढणी, या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा. आपण त्या पिकाविषयी तज्ञांचा डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा.